साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आपल्याकडं अशी एक म्हण आहे आणि अभंग पण आहे. मित्रांनो, सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना हा हिंदू धर्मासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. यामध्ये जे काही धार्मिक विधी असतात, आध्यात्मिक जे काही वाचन असतं, प्रवचन असतं, कीर्तन असतं, एक वारकरी संप्रदायासाठी खूप चांगला मानला जातो. आणि आज आमच्याकडे नाभिक परिवार कार्यालयामध्ये ब प्रकाश महाराज कंठाळे हे आलेले आहेत. तर मित्रांनो, आज जी काही आपण चर्चा करणार आहोत, सध्या श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये संत शेना महाराज यांची पुण्यतिथी येत असते. आणि संत शेना महाराजाबद्दल आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महाराज कुठं शेलू जर पाहिलं तिथे तर दररोज प्रवचन चालू आहे. टोटली श्रावण महिना आणि त्या जे काय प्रवचन चालू आहे शेलूमध्ये त्याचा शेवट हा पुण्यतिथीच्या दिवशी होणार आहे. म्हणजे श्रावण महिना सुरुवात झाली त्या दिवसपासून ते पुण्यतिथीला शेवट होणार आहे. तर बऱ्याच ठिकाणी संत शेना महाराजाच्या मंदिराचे बांधकाम चालू आहेत आणि पुण्यतिथी ही 30 ऑगस्टला आलेली आहे आणि 30 ऑगस्टला विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे हा महिना खूपच पवित्र मानला जातो आणि याच महिन्यामध्ये शेना महाराजाची पुण्यतिथी पण आहे. तर त्या अनुषंगाने आज आपल्याकडे प्रकाश महाराज कंठाळे आलेले आहेत. त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार आहोत, शेना महाराज चरित्राबद्दल. तर जे की शेना महाराजाचं आपल्याला अजून जास्त काही माहिती भेटावं, कारण शेना महाराज म्हणलं की फक्त आम्ही वारीक हा अभंग येतो आणि तिथंच संपतो. परंतु शेना महाराजावर तब्बल 268 मराठीतले अभंग आहेत, विविध भाषेमध्ये अभंग आहेत. काय मराठी आसन, हिंदी आसन, पंजाबी आसन, मारवाडी आसन, राजस्थानी आसन, अशा विविध भाषेमध्ये शेना महाराजांनी अभंगाची रचना केलेली आहे. म्हणजे एवढं त्यांचं खूप मोठं आध्यात्मिक साहित्य उपलब्ध आहे. तर आज आपल्याकडं प्रकाश महाराज कंठाळे आलेले आहेत आणि प्रकाश महाराज कंठाळे यांचा मी थोडक्यात परिचय देतो. तुम्ही म्हणता महाराजाला सोडून मीच बोलत राहिलो. तर प्रकाश महाराज कंठाळे हे मागील 20 ते 25 वर्षापासून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहेत. त्यांना कोणत्याही संताचं चरित्र असू द्या, पारायण असू द्या, त्याच्यानंतर भागवत कथा असू द्या, कीर्तन असू द्या, हे त्यांच्या हातून चालू असतं. आज औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरला सुद्धा त्यांचा एक कार्यक्रम होता आणि ते कार्यक्रम संपून आपण त्यांच्याकडून वेळ घेतली आणि ते आज आपल्याकडे आलेले आहेत. तर शेना महाराजाविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर त्यांचं दुसरं असं सांगायचं म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये मित्रांनो, ज्यावेळेस शेना महाराजाची जयंती आली होती त्यावेळेस आम्ही ऑनलाईन प्रवचन ठेवलं होतं फेसबुकच्या माध्यमातून दररोज. म्हणजे त्यावेळेस लॉकडाऊनमध्ये कसं बाहेर तर कार्यक्रम जमत नव्हता आणि मग एक प्रवचन यांनीसुद्धा फेसबुकवर एक दिवस यांचा ठरलेला होता, प्रकाश महाराज कंठाळे यांचा. आणि मग त्या दिवशी आम्ही कॉन्टॅक्ट केला. तर ज्यावेळेस हे लाईव्ह आले तर त्यावेळेस तिथं सगळे पाठीमागं कोरोनाचे पेशंट होते, हॉस्पिटल होतं काय, आणि त्या हॉस्पिटलमधून हे लाईव्ह आलते का, तर प्रकाश महाराज कंठाळे यांनासुद्धा काय झाला होता, कोरोना झाला होता आणि ते क्वारंटाईन होते कुठं, हॉस्पिटलमध्ये. आणि हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन असतानासुद्धा त्यांनी शेना महाराजाच्या चरित्रावर प्रवचन केलेलं आहे. आपण बघा, एखादं काम करायचं असलं तर 17 कारणं सांगतो, मला असं आहे तसं आहे, माझे पाहुणे दवाखान्यात आले, मला भेटायला जायचं आहे. परंतु प्रकाश महाराज कंठाळे यांनी कोरोना झालेला असतानासुद्धा फेसबुकच्या माध्यमातून हॉस्पिटलमधून लाईव्ह आले होते आणि त्यांनी त्यांची जी काही सेवा होती ती फेसबुकच्या माध्यमातून शेना महाराजाचं चरित्र सांगितलं होतं. आज असे महाराज आज आपल्याकडे प्रत्यक्ष आलेले आहेत. ह्या महाराजाचं तिसरं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे शेना महाराजाचं जे काही जन्मस्थळ आहे बांधवगड मध्य प्रदेश, हे त्या ठिकाणाला सुद्धा भेट देऊन आलेले आहेत, त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आलेले आहेत. म्हणजे जे काही शेना महाराजांनी जे कार्य केलेलं आहे त्यांचा जो कार्याचा वसा आहे तो पुढं चालू ठेवण्याचं काम प्रकाश महाराज कंठाळे यांनी केलेलं आहे. तर आज इथं औरंगाबादला कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमानिमित्त आज आपल्याकडे भेट द्यायला आलेले आहेत. तर शेना महाराजाविषयी महाराज आज जी काही पुण्यतिथी आलेली आहे याबद्दल तुम्ही समाज बांधवांना काय सांगाल? समजा एक पुण्यतिथीनिमित्त काय करावं, कसं करावं? जय श्री संत सेना. सर्व जाती धर्मातील समाज बांधवांना, कारण संतानं कोणत्याही एका समाजासाठी कार्य केलेलं नाही. संत ज्यावेळेस काय जन्माला आले त्यावेळेस
सर्व धर्म समभाव या भावनेनं त्यांनी सर्वांसाठी सर्वांचं जीवन सुखमय व्हावं, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे प्रत्येक जीवाला व्हावी या भावनेनं साधू संतांनं कार्य केलेले आहे. संत सेना महाराज असो, नामदेव महाराज असो, तुकाराम महाराज असो, ज्ञानेश्वर महाराज असो, यांनी एका समाजापुरतं या ठिकाणी नाही केलं, सकळ समाजासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. पण आजकाल आपण या ठिकाणी पाहतो की प्रत्येक समाजानं आपापले संत वाटून घेतले, समाजाला चौकटीमध्ये त्या ठिकाणी त्या संताला बांधून ठेवलेलं आहे. पण संत हे जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविते पर उपकारे, जगाच्या कल्याणाकरता येतात, जगाचं कल्याणच करून जातात. तर म्हणजे बघा मित्रांनो की संत कोणतेही बी असो काय, तसे महाराष्ट्रात विविध जाती धर्मामध्ये संत जरी जन्माला आले असले तरी सर्व संतांनी काय केलेलं आहे की मानव जातीचा कल्याण कसं होईल किंवा मानव जातीचा उद्धार कसा होईल किंवा त्याचं चांगल्या पद्धतीनं जीवन कसं जगता येईल अशा पद्धतीनं त्यांनी उपदेश केलेला आहे. परंतु आपल्याकडे एक अशी शोकांतिका म्हणावं लागेल की प्रत्येक संताला आपापल्या जातीत वाटून घेतलेलं आहे. काय जर तुम्ही एखाद्या याच्या घरी गेले माळ्याच्या तर तुम्हाला सावता महाराज दिसतील, एखाद्या नाभिक समाजाच्या घरी गेले तर तिथं तुम्हाला सावता महाराज दिसणार नाही, तिथे शेणा महाराज दिसतील. काय म्हणजे अशा पद्धतीनं हे झाले की यामुळं काय होतं की संताचं संकुचितपणा आलाय असं वाटतंय. बरोबर आहे. म्हणजे त्यांचं कार्य तर पूर्ण मानव जातीसाठी. आता आपण जर शेणा महाराजाचं कार्य घेतलं तर त्यांचं उत्तर प्रदेशमध्ये बी कार्य आहे, त्यांचं पंजाबमध्ये कार्य आहे, त्यांचं महाराष्ट्रात कार्य आहे, हा मध्य प्रदेशमध्ये, म्हणजे जवळपास 5-7 राज्यामध्ये त्यांचं कार्य दिसतं. तिथं त्यांना मानणारा वर्ग आहे काय, आणि त्यांचं कार्य तिथं चालू झालेलं आहे आणि त्याचा वसा पण चालू आहे. बरोबर. तर तुम्ही जे काही बांधवगडला गेले होते तर बांधवगडचा अनुभव तुम्हाला कसा वाटला होता त्याबद्दल काय सांगाल? ज्यावेळेस आम्ही बांधवगडला जायचं ठरवलं त्यावेळेस जीवनातला एक अत्यंत महत्त्वाचा क्षण त्या ठिकाणी वाटला की ज्या साधू संताचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे, ज्या साधू संतानं अनेक लोकांना तिथं ज्ञान दिलेलं आहे, ज्ञानाचा म्हणजे या ठिकाणी तिथं उगम झालेला आहे, अशा त्या तीर्थक्षेत्राला भेट देण्याचा योग म्हणजे आमच्या जीवनामधला महायोग असा असणारा. ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो त्यावेळेस तिथल्या समाज बांधवांनी सुंदर असं असणारं त्याचं आमचं स्वागत केलं आणि त्यांनाच व्यवस्थित त्या ठिकाणी व्यवस्था करून बांधवगड जिथं आमच्या सेना महाराजांचं ज्या वट्ट्यावर प्रत्येकाला ज्ञान देत होते, ज्या बांधवगड नावाच्या म्हणजे या ठिकाणी ज्या वनामध्ये त्या जे टायगर म्हणजे या ठिकाणी म्हणजे त्यासाठी प्रसिद्ध झालेलं आहे, अशा त्या जंगलामधून तिथल्या वनविभागानं सुद्धा सुंदर चोख बंदोबस्तामध्ये आणि उत्तम रीतीनं प्रत्येकाला दर्शन व्हावं अशी प्रत्येकाची काळजी घेत घेत आम्हाला तिथपर्यंत नेलं. यथा सांग समाज बांधवासोबत म्हणजे या ठिकाणी दर्शन पूजा विधी त्या ठिकाणी झाली आणि सर्वांचं एक डोळ्याचं जे स्वप्न होतं की सेना महाराजाला आपल्याला काही ठिकाणी पाहता यावं, त्यांची भूमी पाहता यावी, त्यांच्या भूमीची रजकण आपल्या मस्तकाला लावता यावी. ज्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही गेलो त्यावेळेस इतका मनाला आनंद झाला की खरं जीवनाचं सार्थक झालं. सेना महाराजाच्या ज्या भूमीला पदस्पर्श लागलेले आहेत, कारण संताचे चरण ज्या ठिकाणी लागतात ती भूमी सामान्य राहत नाही. संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नाम उपजे आवडी, सुख घरोघरी वाढू लागे. ज्या भूमीला संताचे चरण लागतात त्या भूमीमधला म्हणजे या ठिकाणी संत चरणीचे रज लागतात सहज, वासना म्हणल्या ठिकाणी नावाचा रोग निघून जातो. माणसाला सगळ्यात म्हणल्या ठिकाणी दुःख देणारी वासना आहे. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, अवघे अंग झाले हरिरूप. 84 लक्ष योनी आपल्याला केवळ वासनेमुळेच घ्यावं लागतात. संताचे चरण ज्या भूमीला लागतात तिथली वासना मरून जाते, जिथली वासना मरून जाते तिथं भगवंत नामाचं चिंतन म्हटल्या ठिकाणी घडल्या जातं. एक अद्भुत अशी भूमी या ठिकाणी गेल्याच्या नंतर आम्हाला खरोखर धन्यता वाटली. आपल्या जीवनाचं काहीतरी घडे सार्थक झालं की या भूमीला आपण आलो, इथले चरण लागले, इथली चरण रज कण भूमीचे कण आपल्या मस्तकाला लावण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. महाराज दुसरं म्हणजे प्रत्येकाचा प्रश्न असतो की बांधवगडला गेल्यानंतर तिथं सोय कशी असते, राहायची सोय काय, जेवणाची सोय काय, किंवा बांधवगडला जे तुम्ही प्रवास केला जे की वाहनानं जावं लागतं, शेपटी वाहनानं, त्याबद्दल काय म्हणाल, तिथल्या सोयीबद्दल वगैरे, राहायची सोय? ज्यावेळेस संत सेना महाराजांची जयंती राहते, हे जंगल वाघासाठी आरक्षित झालेलं आहे.
आणि सेना महाराजाच्या जयंतीनिमित्त 2 दिवस हे जंगल म्हणले या ठिकाणी मुक्त संचारासाठी म्हणले या ठिकाणी राहतं. आणि त्या ठिकाणचे जे काही वनरक्षक आहेत, जे वनविभाग आहे, ते आपल्या सगळ्या म्हणले या ठिकाणी बांधवाला घेऊन जाण्याकरता त्यांच्या गाड्या म्हणले या ठिकाणी जिप्सी गाड्या राहतात. आणि सुरक्षितता म्हणून त्यांचे सेवकसुद्धा म्हणजे या ठिकाणी गंधारी सोबत राहतात. पावलोपावली त्यांचे या ठिकाणी माणसं उभे राहतात की एखाद्या माणसाला आपल्या एखाद्या वाघाने इजा करू नये, किंवा त्या ठिकाणचे मोठमोठाले हत्तीसुद्धा आहेत तिथं, त्यांनीसुद्धा आपल्याला काही इजा पोहोचू नये म्हणून वारंवार त्या ठिकाणी काळजी घेतात. आणि त्यांच्या जीभमध्ये नेऊन त्यावेळेस कोणतंही मूल्य न घेता सगळं. एरवी मित्रांनो, तिथं जर तुम्हाला बांधवगड पाहायचं असेल, तुम्ही जर असं गेले तर ते एका माणसाला पर मेंबर 1700 रुपये भाडं लागतं काय. परंतु तुम्ही जर जयंतीच्या दिवशी गेले तर तुम्हाला तिथे 1 रुपया लागत नाही. तिथलं जे काही वन विभाग आहे, तिथलं जे काही सरकार आहे, ते आपल्याला फ्रीमध्ये तिथं घेऊन जातं. जिथं जन्म झालेला आहे तिथं आपल्याला कार्यक्रम दर्शन करून परत रिटर्न आणून सोडतं. ही सगळ्यात जमेची बाजू. म्हणजे सांगायचं म्हणजे तिथं शासन जयंती साजरी करतं म्हणायला काही हरकत नाही. आणि समाज बांधव सुद्धा तिथं भोजनाची, आपल्या पाण्याची सुंदर या ठिकाणी व्यवस्था त्यांनी केलेली आहे. आता शासनानं भरपूर त्या ठिकाणी जागाही दिलेली आहे. थोडी अलीकडे सेना महाराजांचं आता सैन तीर्थ म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे, किंवा त्याची घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे. ही आपल्या समाजासाठी एक आनंदाची बाब असे असणारी. मी तर म्हणेल आपल्या समाजातीलच नाही तर इतर समाजातील जरी प्रत्येकानं संत सेना महाराजांच्या या बांधवगड रूपी भूमीला आवश्यक त्या ठिकाणी भेट द्यावी आणि आपलं जीवन धन्य करून घ्यावं. तर मित्रांनो, आता आपण इतके दिवस काय म्हणत होतो की बांधवगडला जन्म झाला. आता बांधवगड म्हणलं तर तिथे ते कॉमन झालं, परंतु जे ठिकाण आहे त्या ठिकाणाला या वर्षीपासून तिथले जे समाज आहे, तिथल्या ज्या कमिट्या आहेत, त्यांनी शैन तीर्थ असं नाव दिलेलं आहे. काय शैन तीर्थ? शैन म्हणजे काय? शेनाजी महाराज काय. तर त्यांच्या नावानं त्याला दिलं. आणि तिथं 3.25 एकर मध्य प्रदेश सरकारनं आपल्याला जमीन दिलेली आहे. आता ती जमिनीवर विकास होणार आहे, परंतु जसं आपल्याकडं बी बऱ्याचशा संघटना झाल्या, बरेचशी विचारसरणी झाली आणि त्याच्यातून तिथं थोडं विरोधामुळे थोडंसं थांबलेलं आहे काम. परंतु लवकरच त्या सर्व संघटना एकत्र येतील आणि तिथं शैनतीर्थ खरोखर आकारास येईल हे आपल्याला येणाऱ्या भविष्यकाळात कळून जाईल. तर तिथं गेल्यानंतर राहण्याची सोय मोफत असते, जेवणाची सोय मोफत असते, प्रवासाची सोय मोफत असते काय. आणि एवढा छान पद्धतीनं कार्यक्रम करतात. आणि खरोखर जर तुम्हाला आपल्याला अभिमान वाटत असेल तर त्या ठिकाणाला प्रत्येकानं भेट दिली पाहिजे, द्यायलाच पाहिजे. ते आपण काय करतो, हजारो रुपये इकडं खर्च करतो, परंतु प्रत्येक तालुक्यातून एक जर ट्रिप गेली तर निश्चितच तिथलं प्रत्येकाला आपलं तीर्थक्षेत्र भेटन, की आपल्याला कळन की सेना महाराज एवढ्या दूर आले होते आणि त्यावेळेस वाहनाची व्यवस्था नव्हती. आता वाहनाची व्यवस्था आहे पण आपण जात नाही. व्यवस्था, राहण्याची, खाण्याची सगळी व्यवस्था. आपले समाज बांधव एवढं भाविक भक्ताचं म्हणजे या ठिकाणी प्रेमानं आनंदानं स्वागत करतात, राहण्याची व्यवस्था करतात. तिथलं सरकार सुद्धा आपल्याला म्हणजे या ठिकाणी जाण्या येण्याकरता ते जिप्सी फ्रीमध्ये उपलब्ध करून देतात. माझं तर प्रत्येकाला या ठिकाणी आव्हान आहे की आपल्या जीवनामध्ये सार्थकता करून घेण्याकरता प्रत्येकाने एक दिवस का होईना, एक वेळेस का होईना बांधवगडसारख्या सैन तीर्थावर यायलाच पाहिजेत, दर्शन नतमस्तक व्हायलाच पाहिजेत. आणि हा आनंद, तिथलं वन पाहणं, तिथले म्हणजे या ठिकाणी अनेक प्रकारचे प्राणी आपल्याला पाहण्यात येतात, तिथला सुंदर या ठिकाणी परिसर. आता कृष्ण जयंती श्रावण मासामध्ये 26 तारखेला कृष्ण जयंती. दरवर्षी कृष्ण जयंतीला सुद्धा संत सेना महाराजाचा जो राजवाडा होता, ज्या राजाची सेवा त्यांनी केली, हा राजवाडा सुद्धा पाहण्याकरता सुद्धा म्हणजे या ठिकाणी मोकळा राहतो आणि तिथपर्यंत जाण्याचं सौभाग्य प्राप्त होते. ज्या ज्या बांधवांना जयंतीनिमित्त येण्याचं सौभाग्य प्राप्त होत नाही, त्यांनी या कृष्ण जयंतीला जरी या सैन तीर्थाला जर भेट दिली तर त्यांचे काही भाग्यवान कुणीच या ठिकाणी राहणार नाहीत. मी तर सर्वांना आवाहन करेल की आपण आवश्यक कृष्ण जयंतीला बांधवगडाला भेट द्यावी. म्हणजे काय होईल की श्रीकृष्ण अष्टमीच्या दिवशी तिथं खूप मोठा उत्सव असतो. तिथं विष्णूची जवळपास 60 फुटाची मूर्ती आहे शेषशय्यावरली. आणि त्या ठिकाणी कृष्ण जन्माष्टमीला खूप मोठा उत्सव असल्यामुळे त्या दिवशी सुद्धा फ्री असतं, फ्री राहते. म्हणजे आपल्याला संरक्षण बी असतं आणि फ्रीमध्ये फिरता येतं. आणि तिथं एवढंच नाही तर जे काही राजवाडा होता त्या राजवाड्याचे जे काही अवशेष आहेत ते राजवाड्याचे अवशेष, किंवा ज्या ठिकाणी सेना महाराजाचं घर होतं काय, ते ठिकाण सुद्धा तिथं आपल्याला पाहायला. म्हणजे आता घर नाहीये, 750 वर्ष झाले, परंतु तिथले ते सांगतात की या ठिकाणी बाबा सेना महाराजाचं घर होतं, इथं राजवाडा होता. म्हणजे ह्या खानाखुना अजून बी आपल्याला पाहायला तिथं भेटतात.
महाराज दुसरं एक असं महत्वाचं आहे की बऱ्याच जणांचा संभ्रम असतो किंवा एक प्रश्न असतो की सेना महाराजाची जयंती कधी आहे काय. तर मित्रांनो, या संदर्भात सुद्धा आम्ही 4-5 वर्षापासून संशोधन केलं. आता आपण प्रत्येकानं जर पाहिलं तर सेना महाराजाला 750 वर्षापूर्वी होते महाराज. 1357. आणि त्या काळामध्ये तारखी नव्हत्या. नाही तारखी आपल्या भारतात कधी आल्या? ज्यावेळेस इंग्रज आले, म्हणजे शिवाजी महाराजाच्या नंतर म्हणजे 1600च्या शतकामध्ये काय झालं, इंग्रज आले आणि त्यांनी मग त्या तारखी आणल्या. परंतु त्याच्या आधीचे आपले सेना महाराज आहेत, बरोबर, त्यांची जी काही नोंद आहेत 12व्या-13व्या शतकात ह्या तिथीनुसार काय. आणि त्यांचा जन्म कधी झाला हे तुम्ही कोणतं बी 5 रुपयाचं एखादं पुस्तक घेतलं आणि पाहिलं तुम्ही तर तुम्हाला त्याच्यात स्पष्ट दिसतं बिलकुल की संत सेना महाराजाचा जन्म बांधवगड येथे विक्रम संवत 1357 वैशाख कृष्ण 12 द्वादशीला या दिवशी झाला. म्हणजे हा पुरावा आपल्याकडे उपलब्ध आहे, प्रत्येक पुस्तकात आहे. आणि मोठमोठ्या संतांना सुद्धा दाखवून दिलं. श्री संत आपल्या कबीर महाराजांनी केलेलं आहे, जनाबाईनं केलेलं आहे. त्याच्यानंतर बाबा महाराज सातारकर, धुंडा महाराज देंगलूरकर यांनी सुद्धा जे चरित्र लिहिलेले आहे त्यामध्ये सुद्धा हाच उल्लेख आलेला आहे. एवढ्या मोठमोठ्या संतांना जे लिहून ठेवलेले आहे आपल्याला त्याला खोटं ठरवता येणार नाही. आता याच्यामध्ये काय झाले महाराज की बऱ्याचशा लोकांना, मग त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो बरेचसे लेखक आहेत, बरेचसे संघटनेचे अध्यक्ष आहेत जे स्वतःला राष्ट्रीय समजतात, प्रदेशाध्यक्ष समजतात, त्यांना सुद्धा तिथीतला घोळ कळत नाही. ते तिथं काय करतात, आपल्या कॅलेंडरमध्ये पाहतात पण ते जुळत नाही. तर ते काय झालेलं आहे की संत सेना महाराजाची जी काही जन्माची तिथी आहे ही आपल्या कालनिर्णयानुसार नाही, तर ती विक्रम संवत म्हणजे हिंदू धर्माचे 2 कॅलेंडर आहेत. दोन आहेत बरोबर काय. एक शके आहे, शालिवान शके, आणि एक विक्रम संवत काय. म्हणजे हा जो प्रश्न आहे, बरेच जण काय म्हणतात आता वैशाख कृष्ण 12 म्हणलं तर मग आपल्याकडे उशिरा येते. पण प्रत्येकानं एक लक्षात घ्या की सेना महाराजाची जन्माची जी काही तिथी आहे ही विक्रम संवत कॅलेंडरनुसार आहे, आपल्या शकेनुसार नाही. तर त्याच्यामुळं तुम्ही आणि विक्रम संवत हे कॅलेंडर प्रत्येकाला भेटते महाराज. मी दरवर्षी वापरतो, आजही उपलब्ध आहे. घेऊन त्याच्या खालचं कॅलेंडर आहे, हिंदीमध्ये बघ. तर ते विक्रम संवतचे कॅलेंडर आपण वापरलं पाहिजे. म्हणजे आपल्यातला जो काही संभ्रम आहे तो निघून जाईल. अरे हे मागं यायलंय, हे पुढे यायलंय. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये काय की शालिवान शके म्हणजे पैठणला जो एक राजा होता शके नावाचा, त्यानं एक कॅलेंडर काढलं होतं, म्हणजे पंचांग तिथी काढली होती कालगणना, त्याचं नाव काय शके. परंतु तुम्ही जर महाराष्ट्राच्या बाहेर गेले तर तुम्हाला तिकडं काय होईल माहितीये का, तिकडं विक्रम संवत हे कॅलेंडर दिसेल. बघा हिंदी हे पूर्ण देशामध्ये असतं, कारण सेना महाराजा जन्म कुठं झालेला आहे, बांधवगडला, मध्य प्रदेश. आणि मध्य प्रदेशमध्ये जे काही हे तिकडं विक्रम संवत हे हिंदी कॅलेंडर चालतं. आणि मग हे हिंदी कॅलेंडर आणि आपल्या इकडं शके काय. हे बघा याच्यावर जर तुम्ही पाहिलं तर इथं तुम्हाला विक्रम संवत दिसतंय. बघा तुम्हाला उलट दिसत असेल, त्या बघा इथे विक्रम संवत हे कॅलेंडर तुम्ही प्रत्येकानं वापरायला पाहिजे. आणि आजही आपण जे पूजा करायला बसतो त्यावेळेस ज्यावेळेस संकल्प सोडला जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपल्या इकडचं काय संबोधले जाते, श्रीमद भगवतो महाराजो श्री श्वेतवराकल्पे भारत वर्षे भारतखंडे शाली वहन शके. आता सध्या महाराष्ट्रात कारण सध्या आता 1936 चालले 46 चाललेलं आहे. आणि विक्रम संवत्सर आणि विक्रम संवत्सर बघा 2080 म्हणजे हा जो कालगणनेतला फरक आहे. तर लोक हे फरक जाणत नाहीत, वाचत नाहीत, त्यामुळे त्यांच्या लक्षात येत नाही. आता तुम्ही जर आपल्याकडे जर कॅलेंडर पाहिलं तुम्ही या महिन्याचं पहा तर याच्यामध्ये बघा आपल्याकडे विक्रम संवत दिसत नाही, तर आपल्याकडे काय दिसतंय शके दिसतंय काय. म्हणजे आपल्या इकडे काय चालू आहे, शके चालू आहे आणि तिकडं विक्रम संवत. म्हणजे भारतामध्ये हिंदू धर्माचे 2 कॅलेंडर आहेत काय.
आणि ते प्रत्येक विक्रम बोलीनुसार संवत आणि 15 शके दिवसाचा फरक आलेला आहे. तर त्याच्यामुळं ते काय होते की आपल्याला थोडंसं संभ्रम होते. संभ्रम होतो. तर हा संभ्रम दूर करायचा असेल तर तर कॅलेंडरचा प्रत्येक अभ्यास नागरिक करावाच लागेल. समाज बांधवानं काय करायला पाहिजे, विक्रम संवतचं कॅलेंडर एक आपल्या घरी ठेवलं पाहिजे. बरोबर. आपण काय करतो माहिती आहे का, एखाद्या बँकेचं कॅलेंडर घेतो, हो. एखाद्या LIC एजंटचं कॅलेंडर घेतो बरोबर. आणि मग त्याच्यामध्ये काय असतं ते LIC एजंटनं त्याच्यानुसार ते तयार केलेलं असतं केलेलं जाते. किंवा बँकेनं काय केलेलं असतं त्याच्या हिशोबानं तयार केलेलं असते. असं कोणतेही असे कॅलेंडर न घेता आपलं जे हिंदू धर्माचं विक्रम संवत हे एक कॅलेंडर ठुलं पाहिजे. हा. आणि दुसरं आपलं शके महाराष्ट्रापुरतं हे पण ठुलं पाहिजे. म्हणजे एरी काही याची काय नाही, 15 रुपये किंमत आहे, परंतु ह्या 15 रुपयामुळं आपल्यातला जो काही संभ्रम आहे निघून जाणार. काय निघून जाणार. आता हा जो भ्रम आहे का महाराज, बरेचसे शिकलेले लोक आहेत, बरेचसे राष्ट्रीय अध्यक्ष समजतात, परंतु ते काय असतं त्यांना हेच माहित नाही की हिंदू धर्माचे 2 कॅलेंडर आहे आणि तिकडं वेगळे विक्रम संवत आहे ना, आपल्या इकडे फक्त महाराष्ट्रामध्ये शक्य आहे. डोक्यामध्येच घेत नाही ते. मग त्याच्यामुळे ते संभ्रम झाला की नवीन पिढीला थोडस संभ्रम झाला की ते दुरावले जातात. आणि मी तर म्हणेल कोणतंही कार्य करत असताना त्याचा अभ्यासपूर्वकच त्या ठिकाणी करायला पाहिजे. कोणतंही वक्तृत्व करताना, कोणताही शब्द बोलताना आधी त्याचा अभ्यास करून नंतर या ठिकाणी बोलायला पाहिजे, तरच त्या ठिकाणी ते योग्य ठरेल. तर काय होतं माहिती आहे का महाराज, जर आपण त्या यांच्यानुसार तिथीनुसार जर केली तर जवळपास संपूर्ण देशामध्ये बरोबर जी काही संत शेना महाराजाची जयंती ही तिथीनुसार साजरी होते. कारण का तर तिथीचे आपल्याकडे पुरावे ऑलरेडी उपलब्ध आहेत. काय त्याच्यामुळे उगाच त्याला तारखेमध्ये मोरतोड करण्यात काही अर्थ नाही. म्हणजे जे आपल्याकडे पुरावा आहे त्याच्यानुसार चालायला काही हरकत नाही. बस. आणि पूर्ण देशामध्ये चालू आहे. पूर्ण देशामध्ये त्याचा पुरावा आहे, त्याचा दाखला आहे आपल्याकडे. आणि काय झालं की बऱ्याच जणांनी जे काही पुस्तकं काढले छोटे खानी, त्याला आपल्याला नाव बोट ठेवायचं नाही, परंतु त्या लोकांना सुद्धा हा संभ्रम माहिती नाही. तर हा संभ्रम दूर करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही एकदा जन्मस्थळाला भेट द्या. काय मी सुद्धा महाराजासोबत होतो आणि हा संभ्रम दूर करण्यासाठी आम्ही तिथं चहा प्यायला जेव्हा सकाळी गेलो तिथे एक पेपर घेतला होता बघा, पेपर घेतला होता तिकडा भास्कर. तर त्याच्यावर तिकडं तिथीत होती विक्रमच लिहिलेले, विक्रम संवत होती ना. आपल्या इकडच्या पेपरवर काय असते, शक्य. तर हा संभ्रम दूर झाला तर प्रत्येकाच्या संभ्रम दूर होईल आणि पूर्ण देशाबरोबर आपण जयंती साजरी करू. आता काय झालं की बरेच जण म्हणतात नाही ह्या तारखेला करू, त्या तारखेला करू, पण त्या तारखेचा कोणाकडेच पुरावा नाही. त्या लोकांनी जर समजा पुरावा दिला आपल्याला तारखेचा, बरोबर, तारखेला करायला काही हरकत नाही, आमचा विरोध नाही. वारकरी संप्रदाय हा तिथीला मानणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचे. आपल्या आजोबाचे वडिलाचे पितर आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस तिथीनुसार करतो. साधू संतांच्या सुद्धा पुण्यतिथ्या जयंत्या ह्या तिथीनुसारच साजऱ्या व्हायला पाहिजेत, कारण हे संप्रदायाला मान्य आहे. तुम्ही पहा की वारकरी संप्रदायाचा सगळ्यात मोठा महाराष्ट्रातला उत्सव कोणता आहे, पंढरीची वारी. ती तारखेला नसती. नाही. आपण काय म्हणतो आषाढी वारीला चाललो, तिथं आपण तारीख सांगतो का, नाही. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जेवढे काही समजा हे येतं काय, संतांच्या पुण्यतिथी जयंती असू द्या, वारी असू द्या, आम्ही कार्तिकी वारीला चाललो, आम्ही आषाढी वारीला चाललो, ते तारखेला म्हणत नाहीत. आम्ही 15 तारखेला चाललो, 5 तारखेला चाललो. म्हणजे आपली जी काही परंपरा आहे ठीक आहे, आम्ही काही त्याच्या विरोधात नाही की तारीख पण वापरा, पण तारीख कधी वापरा त्याचा काहीतरी पुरावा पाहिजे. पुरावा असेल तर चांगली गोष्ट आहे. परंतु मी जवळपास 10 ते 12 वर्षापासून अभ्यास करतोय, तारखेचा आणि तिथीचा मेळच बसत नाही बसत. कारण तारखा ज्या काही आपल्याकडे ह्या ख्रिश्चन धर्मानुसार आहेत, काय बरोबर आहे, आणि तिथी जे हे आपल्या हिंदू धर्मानुसार आहेत. तर हा संभ्रम दूर झाला तर निश्चितच जो काही ओढा आहे अजून जाईल. आणि हा संभ्रम दूर आपण सांगल्यामुळे पेक्षा देव प्रत्यक्ष आले, प्रत्येकाने अभ्यासाला पाहिजे. असं म्हणतात बघा आपल्याकडं, देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही. तर त्याप्रमाणे आपण आपलं एकदा घरदार किंवा आपलं सोडून जर तिथे गेलो जन्मस्थळाला बांधवगडला, तर हा संभ्रम तुम्हाला सांगायची गरजच नाही, ऑलरेडी दूर होऊन जातो. स्वतः तिथं ज्ञान होईल, स्वतः तिथं पाण्यात येईल आणि बरेचसे विद्वान लोक त्या ठिकाणी येतात, त्यांच्यासोबत विचाराची देवाणघेवाण होणार. आणि जोपर्यंत आपण विचाराची देवाणघेवाण करणार नाही तोपर्यंत विचार मंथनामधूनच ज्ञानरूपी लोणी निघत असतं, तोपर्यंत हे लोणी निघणार नाही. प्रत्येकानं विचार मंथन करावं, सगळ्यांच्या संपर्कात राहावं, बांधवगडाला त्या ठिकाणी भेट द्यावी, एवढंच मी या ठिकाणी सांगेल.
तर हे अशा पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये बरेचसे मंदिरं चालू आहेत. काय बांधकाम ही चांगली गोष्ट आहे. चांगली काय म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता खूप आता आमच्या संभाजीनगरमध्ये खूप ऐतिहासिक मंदिर चाललेले काय म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आणि ती कमिटी पण खूप छान आहे. बरोबर. त्या कमिटीनं जे उपक्रम हाती घेतलेला आहे तिथं ऐतिहासिक मंदिर तर होणार आहे. काय आणि तिथं ऐतिहासिक असे मला वाटतं महाराष्ट्रातलं हे पहिलं मंदिर आहे की त्या ठिकाणी जिथं मूर्ती बसणार आहे महाराज त्या ठिकाणी संत शेना महाराजाच्या जन्मस्थळची माती आम्ही आणलेली आहे आणि त्या कमिटीकडे आपण दिलेली. बरोबर. म्हणजे एक तिथं एक पावित्र्य यावं, जागृतपणा यावा. काय तिथं एक ते जागृत देवस्थान व्हावं हा त्या मागचा उद्देश. तर प्रत्येक महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथं जिथं मंदिर होते आता मंदिर बांधायचं म्हणजे लाखो रुपयाचा खर्च आलाच. पण त्याला जर समजा अजून जागृतपणा वाढवायचा असेल, तिथं आस्था निर्माण करायची असेल तर ते मंदिर बांधण्याच्या आधी त्या कमिटीनं जर बांधवगडला भेट दिली खूप काय तर अजून खूप काही हे होईल आणि त्याला भरपूर त्याला ज्ञानामध्ये सुद्धा वाढ होणार. आणि मित्रांनो की आपण मराठी माणसं आहेत तर पहिल्यांदा आपण आता शेना महाराजाचे जे हिंदीमध्ये आहेत, पंजाबीमध्ये, राजस्थानी, मारवाडी भाषेमध्ये परंतु महाराष्ट्रातल्या मराठी भाषेमध्ये 268 अभंग आहेत. काय आणि ते 268 अभंग मित्रांनो ह्या पुस्तकात आहेत बघा. संत शेना महाराज अभंग गाथा हे जे पुस्तक आहे ह्या पुस्तकामध्ये सर्वात जास्त अभंग 268 अभंग आहेत. तर हे जर तुम्ही पुस्तक मिळालं काय तर तुम्हाला निश्चितच शेना महाराजाचे सर्व म्हणजे आपल्याकडे काय झालेलं फक्त आम्ही वारीक बस एवढंच माहिती प्रसिद्ध झाले. परंतु शेना महाराजाचे अभंग भारतरत्न भीमसेन जोशी यांनी सुद्धा गायलेले आहेत. काय बरोबर आहे. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा हे भीमसेन जोशीनं एकदम खड्या बोल आवाजामध्ये गायलेलं खूप सुंदर गायन की भारतरत्न पुरस्कार भेटलेला. यांच्या तोंडातलं ते अभंग असे बरेचसे सुंदर अभंग आहेत. त्याचबरोबर पुस्तकामध्ये सुद्धा महाराष्ट्र शासनानं अभंगाचा समावेश केलेला आहे. काय म्हणजे ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. खूप मोठी गोष्ट आहे ती. म्हणजे शेना महाराजावर प्रत्येकानं जर हे श्रावण महिन्यामध्ये जर चिंतन हे ठुलं तर खूप आहे. तर शेलू मधल्या कार्यक्रम जो ठुला आहे त्याबद्दल थोडक्यात सांगा. तुम्ही तिथे सेवा दिलेली आहे. यावर्षी श्रावण मासानिमित्त सेलू या नगरामधील शाहू नगरमध्ये सुंदर शेना महाराजाचं मंदिर त्या ठिकाणी बांधून त्या हरिभक्त पारायण अशोकानंदजी महाराज राऊत यांनी सुंदर उपक्रम सुरू केला. अनेक जाती धर्माच्या विद्वान लोकांना बोलून शेना महाराज काय आहेत प्रत्येक संताविषयी सकल संत हा म्हणजे या ठिकाणी उपक्रम ठेवलेला आहे. एक सुंदर उपक्रम. माझ्या पहिल्या दिवशीच माझी सेवा त्या ठिकाणी ठेवली आणि माझ्या हातून त्यांनी ह्या कार्यक्रमाला सुरुवात सुद्धा केली. हा कार्यक्रम किती दिवसाचा आहे? 1 महिन्याचा कार्यक्रम. हा 30 दिवसाचा कार्यक्रम आहे. 30 ऑगस्टला याची सांगता आहे शेना महाराजाच्या पुण्यतिथीनिमित्त. बघा मित्रांनो आपल्याला 8 दिवसाचा सप्ताह करायचं म्हणलं तर किती दमछाक होती. परंतु अशोक महाराज राऊत यांनी शेलूमध्ये शेना महाराजाच्या मंदिरामध्ये श्रावण महिन्याचा तब्बल 1 महिना म्हणजे 30 दिवस आतापर्यंत रोज कार्यक्रम ठेवलेले. एवढा पर्वत कोणी उचलला नाही पण त्यांनी उचलला आणि तो परोपरीने सगळ्या लोकांच्या सहकार्यातून सुंदर या ठिकाणी तो कार्यक्रम चाललेला आहे. दररोज तिथं प्रवचन चालू असतं. तर जे काही परभणी जिल्ह्यामधले असतील किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातले असतील ज्यांना शक्य होईल त्यांनी तिथे त्या कार्यक्रमाला भेट द्यावी. बिलकुल. तर म्हणजे काय होईल की याच्यातून कार्यक्रमाचं नियोजन आपण काय करत आहोत, कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं लागतंय, याच्यासाठी काय काय लागतंय हे त्या ठिकाणी आपल्याला शिकण्यासारखं असं असणार आहे. तेच ना. तर कसं आहे माहिती आहे का पुण्यतिथीच्या दिवशी 1 दिवस कार्यक्रम असतो आणि एका दिवसामध्ये काय होते बरेचसे त्याच्यामध्ये उपक्रम असतात. मग त्याच्यामुळे शेना महाराजावर जास्त भाष्य करणं होत नाही. म्हणजे चरित्राविषयी नाही. एका दिवसात काय करणार? एका दिवसामध्ये 2 तासाचा कार्यक्रम असतो. बाकी तर 2 घंटे जेवायला जातात, सत्काराला जातात, बरेचसे काही कार्यक्रम असतात. संताचं गाथा म्हणजे अथांग सागर आहे. त्याच्यामधलं किती जरी पाणी काढलं तर ते म्हणजे ज्याच्या एवढ्याला तेवढंच राहणार आहे असं असणार आहे, कमीच आहे. म्हणून महाराजांनी एक सुंदर उपक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे. हा महाराष्ट्रभर उपक्रमचा जर आपल्या शेना महाराज मंदिरात म्हणा अनेक मंदिरामध्ये जर सुरू झाला तर ज्ञानाचं विचाराचं मंथन चांगल्या प्रकारे होईल. आणि मित्रांनो दुसरं सांगायचं म्हणजे हे मराठीतले जे अभंग आहेत 268 हे अभंगाचा मी मुद्दाम श्रावण महिन्यामध्ये अभ्यास करतोय. याच्यामध्ये एक भाग असा आहे
की 33 अभंग असे आहेत हा की ते नीतिबोधावर आहेत. नीतिबोधावर म्हणजे माणसानं कसं वागलं पाहिजे. सेना महाराजांना साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये भाषेमध्ये सांगितलंय. इतकं सांगितलं की तुम्हाला अर्थ काढायची गरज पडत नाही. अभंग वाचता वाचताच कळते, लगेच ताबडतोब लक्षात येत की भाषा सोपी भाषा. माणसानं संसार करत असताना कसं वागलं पाहिजे, काय पत्नी सोबतचे संबंध, आई वडिला सोबतचे संबंध, सदाचार काय, भावासोबतचे संबंध, हे टिकून आपला प्रपंच कसा हे करता येईल याचं मार्गदर्शन नीतिबोध नावाचा जो काही हे याच्यामधला भाग आहे याच्यामध्ये 33 अभंग लिहिलेले आहेत. बरोबर. सेना महाराज एकदम छान पद्धतीने वर्णन केलेलं आहे. आणि हे प्रत्येकानं वाचायला पाहिजे. तर हे पुस्तक बऱ्याच जणाला समजा भेटणं शक्य नाहीये, तर ही खूप जुनी आहे प्रत, खूप जुनी प्रत आणि याच्या जास्त प्रती छापलेल्या पण नाहीत त्यांनी. मला वाटतं पहिली जी काय प्रत निघली तीच आहे. तर यातले जे काही अभंग आहेत मित्रांनो, मी आपली जी काही पोस्ट आहे नाभिक परिवार, त्या पोस्टच्या माध्यमातून मी प्रत्येकापर्यंत नेण्याचं काम करतोय. तर तुम्ही ती पोस्टला जर टच केलं तर तुम्हाला 33 अभंग 268 अभंग त्याच्यामध्ये दिसून जातील. अर्थासहित म्हणजे साध्या सोप्या भाषेत सेना महाराजांना काय सांगितलं. तुम्हाला जेव्हा एखादं दुकान सलून चालक असते त्यांना वेळ असतो, समजा आता श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यामध्ये जास्त कस्टमर नसतात. मग अशा ह्या श्रावण महिन्यामध्ये जर आपण दररोज एखादा अभंग वाचला आणि त्याचा अर्थ खाली दिलेला आहे छान पद्धतीने, ते जर वाचला तर मला वाटतं की खूप चांगल्या जीवनाचं महत्व कळलं, सेना महाराजही कळतील आणि आपलं जीवन सुधारण्यामध्ये आपल्याला खूप म्हणजे या ठिकाणी मदत होईल. त्यांनी व्यसनाबद्दल सुद्धा महाराज इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. काय तुम्ही जर मित्रांनो त्या व्यसनाबद्दलचे जे महाराजांना जे काही अभंग लिहिलेले ते जर तुम्ही वाचले काय तर मी तर म्हणतो तुम्हाला कोणतंच व्यसन लागणार नाही. कारण महाराजांना नुसतं व्यसनाचे दुष्परिणाम सुद्धा सांगितलेले. म्हणजे एखाद्याला जर दारूचं व्यसन लागलं तर त्या दारूच्या व्यसनामुळे त्याच्या कुटुंबाची कशी वाताहत होते, कुटुंब उद्ध्वस्त होतं. म्हणजे कसं मानहानी होते. मानहानी म्हणजे मान तर राहतच नाही, परंतु त्याचं शरीर कसं पोकळ होतं, शारीरिक हानी, वित्त हानी, आणि सगळ्या समाजामध्ये सुद्धा म्हणजे या ठिकाणी कोणताही मान सन्मान राहत नाही. तर असं साध्या सोप्या भाषेत म्हणजे ते जर वाचलं तर कोणी खड्ड्यामध्ये उडी मारणार नाही मला तरी वाटतंय. काय कारण सेना महाराजांना असे ते तर स्पष्ट सांगितलंय, तुमची बायको सुद्धा तुम्हाला सोडून जाईल, नाही कुणाचे कोणी नव्हे तुझे रे कोणी, अंतीज असेले एकाला प्राण्या माझे म्हणून. तर असं साध्या सोप्या भाषेमध्ये मित्रांनो खूप सुंदर वर्णन सेना महाराजांनी केलेले. आणि ते अभंग मी तुम्हाला नाभिक परिवार YouTube चॅनल असन, पोस्ट असन, या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. कारण हे पुस्तक जुनं आहे आणि जुनं असल्यामुळे याच्या प्रती मिळत नाही मिळत. तर आणि बराचसा नाभिक समाज हा महाराज व्यसनाकडे थोडाफार वळलेलाच आहे. 90% जे आपला समाज सरासरी व्यसनाधीनच झालेला आहे. परंतु त्याच महाराजांनी सेना महाराजांनी नाभिक समाजाच्या असं म्हणता येणार नाही, पण महाराजांनी सगळ्यासाठी सांगितलेलं की व्यसन कोणतंच करू नका. पण त्यांनी एक सांगितलं, एक व्यसन करा. कोणतं करा? हरी नामाचं व्यसन करा. कारण काय असतं मित्रांनो, आता बरेच जणांचा जप तपावर विश्वास नाही. बरोबर. परंतु तुम्ही जर जप तप केला तर तुमचं मन एकाग्र होतं. मन एकाग्र झालं म्हणजे इकडं उताराकडे वाहत नाही. बरोबर. तर हे सेना महाराजांच्या अभंगाद्वारे सांगतात, घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. तुम्ही जर भगवंताचं नाम चिंतन करताल तर तुमचे पापाचे पर्वत जळून जातील. आणि जर आपल्याकडे पाप जळून गेलं तर आपलं जीवन सुखमय असं असणार होईल. हे सुंदर विवंचन सेना महाराजांनी केलेले आहे या ठिकाणी. आणि दुसरं महाराज अजून एक सांगतो की जी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा उत्सव वारकरी संप्रदायाचा, जिथं कोणाला निमंत्रण नसतंय, आमंत्रण नसतंय, महानपान नसतंय, म्हणजे आषाढी वारी. तर मित्रांनो, पंढरपूरला का जावं याचं सुद्धा सेना महाराजांनी खूप चांगल्या पद्धतीने वर्णन केलेलं आहे. जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, हा जो अभंग आहे भीमसेन जोशी यांनी गायलेला सेना महाराजाचा, तो जर अभंग तुम्ही 2 वेळेस किंवा 3 वेळेस वाचलं तर मला वाटते प्रत्येक माणूस हा पंढरपूरच्या वारीला जाईल. बिलकुल. म्हणजे पंढरपूरला जाण्यामागचा उद्देश काय
हा सुद्धा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सांगितलेला आहे साध्या सोप्या भाषेत. तर आपल्याला वारकऱ्याला आरोग्यासाठी बी ती वारी चांगली असते. सगळे खूप खूप चांगली. आणि वेदानुसार सुद्धा वारीचं महत्व खूप सांगितलेले. हस्तम पवित्रम इति दान्य पुण्यम, पाद्यम पवित्रम इति तीर्थयात्रा, मुखम पवित्रम इति नामघोषम, हृदयम पवित्रम सोम ब्रह्मनिष्ठा. वारीला जर तुम्ही जासाल तर पायाला पवित्रता तीर्थयात्रा केल्याने, हाताला पवित्रता दान केल्या नाही, मुखाला पवित्रता भगवंताचं अखंड नामचिंतन केल्या नाही. ज्यावेळेस आपले पाय वारीमध्ये चालून पवित्र होतात, हातानं काहीतरी दानही घडले जाते आणि मुखानं अखंड भगवंताचं नामचिंतन केले जाते, आपल्या हृदयातला असणारा भगवंत आपल्याला त्या ठिकाणी दिसू लागतो. हे वारीचं महत्त्व असं असणार आहे. आणि महाराज दुसरं एक प्रपंच नावाचा एक विभाग आहे बघा ह्या पुस्तकामध्ये. म्हणजे माणसानं प्रपंच कसा केला पाहिजे, म्हणजे याचं सुद्धा वर्णन ह्या म्हणजे पुस्तक नाही म्हणणार, अभंगात केलेलं आहे. काय तर प्रपंच केल्यानंतर आपली संतती चांगली कधी होती आणि आपले मुलं वाईट मार्गाला कधी लागतात. बरोबर आहे. याचं सुद्धा वर्णन अभंगामध्ये केलेलं आहे. तर याच्यासाठी मायबापानं कसं वागलं पाहिजे, मुलांना काय वळण लावलं पाहिजे, बरोबर काय जेणेकरून ते सुद्धा तुमचं ते म्हणतात ना पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिन्ही झेंडा. तर असं आपले मुलं चांगल्या पद्धतीने कसे होतील चांगले. त्यांनी सांगितलं नाही की तुम्ही देव करा, नाही, सात्विक गुणाचे मुलं कसे तयार करायचे काय, आणि त्याच्यासाठी आई वडिलांना कोणतं व्रत केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, याचं सुद्धा अभंगामध्ये खूप छान पद्धतीने वर्णन केलेलं आहे. कारण संस्कार नावाचा गुण हा कोणत्याच बाजारात भेटत नाही. संस्कार नावाचा गुण फक्त आई वडिलाकडेच त्या ठिकाणी भेटतो. जसं आपण आचरण करतो, जसं आपण घरामध्ये संस्कार निर्माण करतो, त्याचंच आचरण लहान त्या ठिकाणी लहाने करतात, घरातले आपले लेकरं त्या ठिकाणी करतात. आपलं आचरण शुद्ध असलं, आपले विचार चांगले असले, आपला आहार चांगला जर असला तर त्याचा परिणाम निश्चितच चांगलाच त्या ठिकाणी होणार आहे. आपला आहार बिघडला, विचार बिघडतात, विचार बिघडले लेकरं बिघडतात. म्हणून आचार विचार हे म्हणजे या ठिकाणी आणि आहार ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या सेना महाराजांनी सांगितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो सेना महाराजावर जर बोलायचं म्हणलं तर आपल्याला 1 महिना बी पूर्ण नाही. कारण एवढं त्यांनी आज त्यांच्या एका अभंगावर 3 तास कीर्तन होतो. सेना महाराजाच्या एका अभंगावर 4 ओळीवर 3 तास महाराज कीर्तन करतात. असे मराठीतले 268 अभंग आहेत. तर म्हणजे ते खरोखर ते अशोक महाराज राऊत जे आहेत शेलूचे, त्यांचे आभार मानायला पाहिजे समाजानं. त्यांनी उपक्रम सुरू केलेला आहे. आणि खरोखर सेना महाराज तुम्हाला अनुभवायचे असतील तर कुठंतरी अशा ठिकाणी जा, कारण पुण्यतिथीच्या दिवशी पूर्ण सेना महाराज आपल्याला कळणार नाही. 2 तासात काय सांगणार, काहीच कळणार नाही, कोणताही महाराज सांगू शकत नाही काय. तर हे असे उपक्रम प्रत्येक ठिकाणी जर राबले खूप समाजाचा प्रत्येक समाजाला याचा लाभ होणार आहे. सेना महाराजांनी जे काही संसारिक कर्मामध्ये म्हणा किंवा व्यसनाधीनतेवर अभंग केलेले हे एका समाजासाठी नाही, एका समाजासाठी नाही, सर्व म्हणले या ठिकाणी सकल समाजासाठी महाराजांनी सुंदर असं असणारे एवढं मोठं हे गाथा प्रकरण करून ठेवलेलं आहे. प्रत्येकाचा हे विचार मनात रुतावेत, सर्वांच्या श्रवणामध्ये यावेत. त्याच्याकरता जिथं कुठं सेना महाराजांचं काही चरित्र चाललेलं असेल त्याचं आपण आवश्यक श्रवण करण्याकरता बोलवण्याची वाट पाहू नका, निमंत्रणाची वाट पाहू नका. काय जिथं चालू असेल मनाने गेलं तरी काय हरकत नाही, कारण तिथे एंट्री असते. शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेले काही ठिकाणी बोलवलं तर जावं, काही ठिकाणी बोलवलं तरी जाऊ नये, आणि एक ठिकाणी न बोलवता जावं. ज्या ठिकाणी कथा कीर्तन चाललेले आहे तिथं न बोलवता जावं. आणि एखाद्या ठिकाणी भांडणं तंटे चाललेले आहेत, आपल्याला सोडवायला बोलवलं तरी जाऊ नये, बोलवलं तरी. आणि पाहुण्या राहण्याचे तर काही कार्यक्रम आहे, मूळ पत्रिका आपल्याला आलेली, आवश्यक जावं, तिथं मान सन्मान भेटणार आहे. सांगायचं तात्पर्य म्हणजे मित्रांनो, हे जर पुस्तक तुम्हाला मिळालं तर खूप चांगलं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही गेले ना तर याची चौकशी कराच बिलकुल काय. आणि याचा नुसतं पुस्तक घेऊ नका, वाचन करा. वाचन दररोजचा एकच अभंग धरायचा. वर्षाचे किती 365 दिवस, 365 मध्ये आपल्याला फक्त 268 अभंग वाचवायचे. दररोज एकच अभंग घ्यायचा, बाकीच्या एक सुट्ट्या धरा. योग्य रीतीने मनन चिंतन आणि पठण केलं की त्या अभंगामध्ये काय सांगितलेलं आहे ते ज्ञान आपल्याला आपोआप अवगत होतं. तर आज जो महाराज आले आणि महाराजाशी जे आपल्या इथं चर्चा झाली, हा चर्चा करण्यामागचा उद्देश हाच होता की लोकांना जास्तीत जास्त सेना महाराज माहीत व्हावं, सेना महाराजाचं इतर कार्य काय हे सुद्धा माहीत व्हावं. तर अशा पद्धतीनं
हे श्रावण महिना आहे. हा म्हणजे आणि विशेष म्हणजे आमच्या घरी आलेले म्हणजे साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा. कारण शेणा महाराजाकडून सुद्धा भेटायला हो बाहेर राज्यातून लोक येत होते. आणि त्या चर्चेच्या दरम्यान काय घडलं हे आपण तर सगळं पाहतो. स्वतः भगवंताने येऊन शेणा महाराजाचं काम केलेलं आहे. बरं महाराज, हे देवानं फक्त शेणा महाराजाच काम केलं की इतर संतांचे पण देवानं केलेले काम आहेत? इतर त्यातले काही उदाहरणं असले तर? इतर संतांचे सुद्धा, चोखोबा सारख्या संताच्या पत्नीचं बाळांत पण देवाने केलं. बघा, डिलिव्हरी केलेली आजच्या भाषेत म्हणायचं म्हणजे, आजच्या भाषेत म्हणलं तर जे चोखोबा महाराज आहेत केली, त्यांच्या पत्नीची डिलिव्हरी देवानं केली. त्याच्यानंतर जनाबाईचं पण उदाहरण आहे. जनाबाईला देवानं ज्यावेळेस म्हणले या ठिकाणी जनाबाईनं दळण्याकरता बसावं, त्यावेळेस भगवंतानं येऊन म्हणले या ठिकाणी जाताना दळावं. त्यांच्या सासूबाईनं आणि नंदनबाईनं, आता सासूबाई म्हणजे लग्न तर झालं नव्हतं जनाबाईचं, पण आता त्या स्वरूपामधल्या त्या ठिकाणी होत्या. त्यावेळेस त्यांनी 2-2, 3-3 क्विंटल धान्य जनाबाईपाशी आणून टाकावं आणि पांडुरंग परमात्म्यानं एका रात्रीमध्ये सगळं दळून त्या ठिकाणी द्यावं. ज्या दळणाला 8-10 दिवस लागायचे ते दळण एका रात्रीमध्ये त्या ठिकाणी व्हायचं. ही किमया फक्त पांडुरंग परमात्माची होती. आणि ज्यावेळेस शेणाच्या गौऱ्या याचायला जायच्या त्यावेळेस बऱ्याचशा बाया जनाबाई सोबत जायच्या. पण आमच्या प्रत्येक बाईला 2 हात होते, आमच्या जनाबाईला 4 हात होते. 2 जनाबाईचे आणि 2 पांडुरंग परमात्म्याचे. 4 हाताच्या गौऱ्या म्हणल्या ठिकाणी भरपूर जमा व्हायच्या आणि काही बाया त्या गौऱ्या चोरून घ्यायच्या. एक वेळेस म्हणजे या ठिकाणी आमचे कबीरदास महाराज भेटण्याकरता आले. ज्यावेळेस जनाबाई या बायाला भांडत होती की माझ्या गौऱ्या तुम्ही चोरल्यात, त्यावेळेस कबीरदास महाराजांना त्या ठिकाणी विचारलं, जनाबाई गौऱ्या तर सगळ्या सारख्याच दिसतात, मग या ठिकाणी तुझ्या गौऱ्या म्हणून कशा काय तू ओळखणार? जनाबाईने सांगितलं माझ्या गौऱ्या सामान्य नाहीत. कबीरदास महाराज तुम्ही प्रत्येक गौरी कानाला लावा, ज्या गौरीमधून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ती गौरी माझी, आणि ज्या गौरीतून आवाज येणार नाही ते गौऱ्या त्यांच्या. प्रत्येक ढेगामधून 550 गौऱ्या जनाबाईच्यात निघाल्या विठ्ठल विठ्ठल स्मरण करणारे. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात, कबीराने नामदेवाच्या माना डोलू लागल्या, कबीराने नामदेवाच्या माना डोलू लागल्या, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलू लागल्या, जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलू लागल्या. भक्ताकरता देव काय कार्य करील सांगता येत नाही. चोखोबाच्या बहिणीचं पत्नीचं बाळांत पण केलं, जनाबाईच्या दळू लागलं, गौऱ्या त्या ठिकाणी वेचू लागल्या, अनेक कामं. आणि संत सेना महाराजासाठी ज्यावेळेस राजानं आदेश काढला त्यांना दंड देण्याचा, त्यावेळेस स्वतः पांडुरंग परमात्म्यानं सेना नाव्याचं रूप धारण करून राजाची त्या ठिकाणी सेवा केली. अनेक भक्ताची, जेवढं सांगावं तेवढं कमी असं असणार आहे. अनेक भक्ताचं कार्य देवाने केलेलं आहे. आपणही जर मनाभावानं तन मन धनानं जर सकल संत सेवा या ठिकाणी गाथा प्रवचन मनन चिंतन जर या ठिकाणी केलं, नक्कीच भगवंतसुद्धा आपल्याला ही मदत या ठिकाणी करतील. तर ही आजची चर्चा संत शेणा महाराज पुण्यतिथीनिमित्त आपण आयोजित केली होती. यामध्ये काही कोणाला काही दुखवण्याचा विषय अजिबात आमचा नाहीये. फक्त एकच उद्देश आहे की शेणा महाराजांचं चरित्र समोर जास्तीत जास्त आलं पाहिजे. आणि याच्यासाठी आपण बांधवगडला जन्मस्थळी गेलं पाहिजे. तिथे गेलं म्हणजे तुम्हाला दूध का दूध, पाणी का पाणी. पंढरपूरला गेल्याच्या नंतर पांडुरंग परमात्माचं महत्व कळते, तसं बांधवगडला गेल्याच्या नंतर सेना महाराजाचं महत्व कळणार आपल्याला. आणि एवढ्या दूर ते इथून महाराष्ट्रात आले, पंढरपूरला आले, तर आपण त्यांच्या जन्मस्थळी जाणं हे आपलं कर्तव्य हे काय आवश्यक. आपले बरेचसे बांधव मक्का मदिन्याला जातात, काय म्हणजे वापस यायची ते गॅरंटी, कफन घेऊन जातात. आपल्याला तसं तर काही नाही ना. नाही, आपण अवघ्या एका दिवसात तिथं पोहोचू शकतो. एवढी आपल्या जीवाची काळजी तिथलं सरकार घेतंय. तिथले म्हणजे ते फॉरेस्ट्री घेतात की पावली उभं राहून आपल्याला कोणतंही दुःख होऊन याची काळजी घेतात. अजून काय याच्यापेक्षा संरक्षण पाहिजे. अक्षरशः उन्हाळ्यामध्ये आम्ही गेलतो मित्रांनो, तर आमच्या सोबत बऱ्याचशा लेडीज होत्या. तर लेडीज साठी लेडीज पोलीस आल्या होत्या आणि जिप्सी सुद्धा त्यांनी होत्या स्वतःच्या. पाण्याची सुद्धा टँकर व्यवस्था त्यांनी जागोजाग त्यांनी केली. त्या जंगलामध्ये पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली होती. आपल्या सुरक्षेसाठी ते असतात, म्हणजे एकदम सेफ असतं. तर प्रत्येकानं जंगल सुद्धा पाण्याचं आपल्याला सौभाग्य त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि ते जंगल विशेष म्हणजे पांढऱ्या वाघासाठी प्रसिद्ध आहे. काय तर अशा हे निसर्गरम्य ठिकाणी शेणा महाराजाचा जन्म झालेला आहे. त्याच्यासाठी सुद्धा एक अभंग म्हटलेला आहे बघा, धन्य ते पावन ती भूमी, असं काहीतरी हे पवित्र ते कुळ पावन तो दोष जेथे हरीचे दास जन्म घेते. म्हणजे जे ठिकाण
हरीचे दास जन्म घेतात ते पवित्र पवित्र असतं, ते कुळ पवित्र, ती जागा पवित्र आणि तो देश पवित्र. पण आपल्या भारत भूमीला माता या ठिकाणी म्हणतात, कारण अनेक संताला जन्माला घातलेलं आहे, अनेक देवताचे अवतार याच भूमीमध्ये झालेले आहेत. म्हणून आपली भारत भूमी सगळ्यात श्रेष्ठ असे असणारी आहे. आणि या भूमीवर अनेक संतांचं ज्या ठिकाणी जन्मस्थळ आहे, अशा या जन्मस्थळावर जाऊन आपण नतमस्तक होणं हे आपलं परम आद्य कर्तव्य असं असणार आहे. आता दुसरं एक महत्त्वाचं सांगतो महाराज, की बरेच जण म्हणतात की सेना महाराजाची पुस्तकं मिळत नाहीत. तर मी या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो, मला सुद्धा माझ्याकडे आज जवळपास 7 ते 8 पुस्तकं आहेत सेना महाराजाबद्दलची. बरोबर. मी काय करतो, कुठं बी गेलं, पंढरपूर असू द्या, आळंदी असू द्या, काय कोणत्याही तीर्थक्षेत्रावर गेलं की तुम्ही तिथं त्या दुकानदाराला विचारलं पाहिजे सेना महाराजाची गाथा आहे का, चौकशी करायला, सेना महाराजाचं चरित्र आहे का. आपण जर त्यांना चौकशी केली तरच मग ते इकायला आणते. काय जर आपण चौकशीच नाही केली तर ते आणल्या विचारतच नाहीत म्हणणार ते. मी पैठणला 3 वेळेस गेलो, 3 वेळेस मला पुस्तक भेटलं नाही, परंतु 3 वेळेस मी त्या सगळ्या दुकानावर गेलो, सेना महाराज गाथा आहे का, सेना महाराज गाथा आहे का, तेवढी नाही, दुसऱ्या वेळेस सांगतो. तर नंतर मला ज्यावेळेस मी 4थ्या नाथषष्ठीला गेलो त्यावेळेस मला एकदम माझ्या मनासारखं पुस्तक मला भेटून मिळालं. विशेष म्हणजे त्याच्याकडे ही एकच प्रत होती. तर असं असतं की माणसाला प्रयत्न केल्यास कोणतीही गोष्ट, असाध्य गोष्ट सुद्धा साध्य होते. त्याला प्रयत्नाची पराकाष्ठा पाहिजे. तर हा आजचा विषय आपण सेना महाराजाविषयी घेतला होता. तसंच शेलूमध्ये जो काही कार्यक्रम चालू आहे, जे विविध ठिकाणी कार्यक्रम चालू आहे, पण मला वाटतं महाराष्ट्रातला नंबर 1चा कार्यक्रम शेलू चालू आहे. तिथं जास्तीत जास्त समाज बांधवांनी संध्याकाळच्या टायमाला 1 तास प्रवचन असतं. 1 तास सेना महाराजावर विविध जाती धर्मातले महाराज येऊन तिथं प्रवचन माहिती देत आहेत, आणि तो रसग्रहण केला पाहिजे. आणि हा श्रावण महिना एरी पवित्र मानला जातो, आणि आपल्याला कामधंदा बी तेवढा जरा कमीच असतो. धंदा नसतात त्याने आपण हे ज्ञान ग्रहण करायलाच पाहिजे. सेवी तो हा रस वाटे तो आणि का वारे घ्यारे होऊ नका रानभरी. रानभरी म्हणजे विषयाच्या नादी लागणं. आज प्रत्येक जीव विषयाच्या नादी लागलेला आहे, आणि त्या विषयातून मुक्त होण्याकरता साधू संतांनी हे ब्रह्मज्ञान रसायन काढलेलं आहे. आणि हे जर रसायन आपण जर ग्रहण केलं, प्राशन जर केलं, तर निश्चितच आपलं जीवन सुखकर होईल, आपलंही होईल, आपल्या कुटुंबाचंही होईल. तर असं संतांनी जे काही आपल्या अभंग रचना केलेली आहे आणि त्याच्यातून जे काही मार्गदर्शन केलेलं आहे, याच्यामुळं मानवाचं कल्याण होणार आहे. बिलकुल. काय म्हणजे मानव जातीचा कसा उद्धार करायचा, जे काही आपल्याला जन्म भेटलेला आहे 84 लाख योनीनंतर, काय म्हणजे हा नरदेह दुर्लभ म्हणतात ना, दुर्लभ, त्याच्यात पुन्हा संगत दुर्लभ, ते असं एक अभंग आहे बघा काहीतरी, संतांची संगत दुर्लभ जाणार आहे. हा, त्याच्यात संगत भेटणं तर ते अजून दुर्लभ आहे. बिलकुल. काय परंतु सेना महाराजाचं आपण जर चरित्राचं वाचन केलं, जे पुस्तक असेल ते, बरोबर काय, तर निश्चितच आपला सुद्धा कार्यकाळ, आपलं जे काही जीवनाचं सार्थक होईल, आणि आपण वाईट व्यसनाला लागणार नाही. काय हाच आपला या चर्चेचा उद्देश होता. तर महाराज, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याकडे आले, इथं चर्चा केली सेना महाराजाबद्दल, बांधवगडच्या अनुभवाबद्दल सविस्तर चर्चा केल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. नमस्कार. जय संत. जय संत.